हाय, विकास कळंबस्ते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज तुम्हाला मी दाखवणार आहे की जंगलामध्ये गुरं चारायला घेऊन जातात ते. आणि आम्ही आता गुरं घेऊन इकडे आलेलो आहे. आमच्या इकडे खांबडाचा माळ म्हणून आहे आणि तिथे आम्ही गुरं घेऊन आलो. आणि आज पाऊससुद्धा खूप दिवसानंतर पावसानं हजेरी लावलेली आहे आणि इतका जोरात पाऊस पडतोय की सर्व मळ्यातनं पाणीच साचलंय. आणि आम्ही गुरं राखायला जिकडे आलो आहे तिकडे संपूर्ण ऊसाचा मळा आहे. हा बघा, हा जो संपूर्ण दिसतोय हा ऊसाचा मळा आहे. हे बघा, मळ्यांमध्ये सर्व पाणीच साचलंय, पाणीच पाणी आणि पाऊसच पाऊस. खूप दिवसानंतर पाऊस आलाय आणि एकदम मुसळधार पाऊस पडतोय. आणि आता जिकडे आम्ही आता गुरं सोडले तिकडे आता आपण जाणार आहोत. आणि गुरं राखायला स्वतः मी आलोय. हे बघा, आता आमचा बैल दिसतोय. हा बघा, हा आता जिकडे आपण गुरं चरवायला घेऊन आलोय त्याचं त्या ठिकाणाचं नाव आहे खांबडचा माळ. हा बघा, हे आता गुरं इकडे चरतायत. अजून दुसरी एक आहे आमची गाय, ती पण तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण पुढे जाऊ. ती बघा तिकडे लांब गेले, ती तिकडे जरते. पाऊस खूप असल्यामुळं सगळं संपूर्ण दाखवता येत नाही, तरीसुद्धा मी जेवढं मला जमतंय तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही बघा आमची गाय. या ही त्या बांधाच्या पलीकडे संपूर्ण ऊसाची शेती आहे आणि संपूर्ण ऊस आहे इकडे. आणि बघा, पाऊस एवढा पडतोय जोराचा. पण दुसऱ्या बैलाला पाटी आणायला जातोय, ऊसामध्ये गेलाय. हे संपूर्ण ऊस आहे. काही काही ठिकाणी ऊस, ज्या ठिकाणी ज्यावेळी पाणी नाही मिळालं त्यावेळी तो ऊस मरून गेला आणि त्या ठिकाणी आता गवत आलंय. आणि गवत आलंय त्याच्यामुळं गुरं चरवण्यासाठी आम्ही इकडे घेऊन येतो. आणि केव्हा तरी गुरं या ऊसामध्ये आतमध्ये येतात चरण्यासाठी. खूप मोठं वाढलंय. कसा चरतोय. संपूर्ण ऊसाची शेती होती, परंतु काही कारणास्तव पाण्याचा साठा नदीला कमी असल्यामुळं त्याला पाणी मिळालं नाही, त्याच्यामुळं इथं शेती ऊसाची केलेली नाही. मी आता इकडे गाय चरते. आता ती परत निघाली. हा एक इथे चरतो. हा संपूर्ण ऊस आणि याच्याच बाजूला शेताचा मळा आहे. आता आपण गुरं घेऊन घरी निघालेलो आहे. आता हळूहळू हळूहळू ते आता घराकडे निघाले आणि थोड्या वेळानंतर घराकडे पोचणार.
आता हळूहळू चरत गुरं घराकडे निघाले आणि समोर जिकडे दिसतंय तिकडे आमचं घर आहे आणि समोर दिसतंय तो गुरांचा गोठा आहे. मळ्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांना चरता येत नाही. आता हळूहळू चरत जाणार घरी. आता आपली गुरं घराजवळ आलेली आहे. आता गुरं आपली वाढत आलेली आहे. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.